हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत सावळवाडे. माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 17 इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञानाची ओळख या प्रकरणातील दुसऱ्या भागाचा अभ्यास करणार आहोत, की ज्याच्यामध्ये इपिथेलियल टिश्यूज इन ॲनिमल्स यांचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, इपिथेलियल टिश्यू म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणानं इपी मीन्स अबोव, वरच्या बाजूला, आणि थेलियम म्हणजे लायनिंग. ज्या पेशींचा एक सुपरफिशियल स्तर तयार होईल त्याला आपण इपिथेलियल लायनिंग असं म्हणूया. तर मग अशा या प्राण्यांमधील इपिथेलियल टिश्यूजचा आपण आता अभ्यास करणार आहोत. पाहूयात आपण प्रेझेंटेशन. तर मित्रांनो, इपिथेलियल टिश्यूज म्हणजेच अभिस्तर ऊती, प्राण्यांच्या शरीरातील अवयवांच्या वरील ऊतींचं संरक्षक आवरण. तर मग आता हे नेमकं कसं असतं ते आपण थोडंसं पाहूया. प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग्स इन दी ॲनिमल बॉडी आर कॉल्ड इपिथेलियल टिश्यूज. वरचा पृष्ठभाग की जो इतर कोणत्या तरी पदार्थाच्या संपर्कात येणार आहे, म्हणजे शरीराच्या बाहेर असलेला किंवा शरीरामध्ये आतमध्ये असलेला, म्हणजे अन्ननलिका असेल किंवा श्वसन संस्था असेल, की ज्यामधील टिश्यूज हवेच्या किंवा अन्नाच्या म्हणजे फॉरेन बॉडीच्या संपर्कात येणार आहेत. तर अशा ठिकाणचे असणारे सगळे लाइनिंग्स हे इपिथेलियल टिश्यूजमध्ये येणार. सेल्स इन दिस टिश्यू आर क्लोजली पॅक्ड अँड फॉर्म कंटिन्युअस लेयर्स. म्हणजे यामधील पेशी हे एकमेकांशी घट्ट चिकटलेले असतील, म्हणजे त्यांच्यामध्ये गॅप असणार नाही आहेत, आणि त्यामुळं त्यांचा एक सलग असा थर तयार होणार आहे किंवा स्तर तयार होणार आहे. एनी मटेरियल दॅट एंटर्स दी बॉडी फर्स्ट एन्काउंटर्स दी इपिथेलियल टिश्यू. म्हणजे शरीरामध्ये येणारा कोणताही पदार्थ हा या इपिथेलियल टिश्यूजच्या पहिल्यांदा संपर्कात येणार. त्यांचं एन्काउंटर हवेतून येत असतील तर ते बाहेर त्वचेच्या संपर्कात येतील, अन्नातून येत असतील तर त्या अन्ननलिकेच्या आतमध्ये असणारी जी इपिथेलियल लाइनिंग असेल त्याच्या संपर्कात येतील, किंवा रेस्पिरेटरी ट्रॅकमधून जर हवा आत जात असेल आणि त्यात काही मटेरियल असतील तर त्यांचा या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये असलेला जो इंटरनल लाइनिंग आहे, इपिथेलियल टिश्यू आहे, त्याच्या संपर्कात येतील. सेल्स ऑफ द इपिथेलियल टिश्यू आर सेपरेटेड फ्रॉम दी सेल्स ऑफ द अंडरलाइंग टिश्यूज बाय ए फायब्रस मेम्ब्रेन. तर ह्या इपिथेलियल टिश्यूजच्या खालच्या बाजूला एक फायब्रस मेम्ब्रेन असेल, एक तंतुमय असं एक मेम्ब्रेन असेल. दी स्किन, mucous layer of the mouth cavity, inner surface of the blood vessels, walls of the alveoli are all made up of epithelial tissues. हे सगळे म्हणजे त्वचेमध्ये असलेले ज्या पेशी आहेत त्या सगळ्या इपिथेलियल टिश्यूज आहेत. म्युकस लेअर ऑफ माउथ, तोंडाचा आतला सगळा जो इंटरनल लाइनिंग आहे त्याला आपण म्युकस लेअर म्हणतो, ते सुद्धा हे इपिथेलियल टिश्यूज पासूनच बनलेलं आहे. इनर लाइनिंग ऑफ द ब्लड व्हेसल्समधील आतील लाइनिंग हे सुद्धा ह्या इपिथेलियल टिश्यूज पासूनच बनलेले आहेत. वॉल ऑफ दी अल्विओलाय, फुफ्फुसामध्ये असणारे जे अल्विओलाय आहेत, एअर स्पेसेस आहेत, ते सुद्धा या इपिथेलियल लाइनिंग पासूनच बनलेले आहेत. मित्रांनो, पुढं यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. व्हॉट कीप्स दी व्हेरियस ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टीम्स सेपरेट फ्रॉम इच अदर? हाऊ? दोन वेगवेगळे जे अवयव किंवा अवयव संस्था असतील त्यांचे परस्परांच्या पासूनचं सेपरेशन कसं होतं? तर ते आहेत फायब्रस मेम्ब्रेन. तर स्किन आहे, स्किनच्या खाली फायब्रस टिश्यू आहे, किंवा इतर जे काही ऑर्गन्स आहेत त्यांच्यामधून सुद्धा प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं फायब्रस मेम्ब्रेन असणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आणखी पुढे जाऊ आणि इथं आपण पाहूया टाईप्स ऑफ इपिथेलियल टिश्यूज. इपिथेलियल टिश्यूजचे वेगवेगळे प्रकार कोणते? पहिला आहे स्क्वॅमस इपिथेलियम, म्हणजे स्क्वॅमस इपिथेलियल लाइनिंग. तर मग या ठिकाणी आता प्रत्येक ठिकाणी नाव, त्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन म्हणजे ते कसं दिसतं याची वर्णन सांगितलं जाईल. त्यानंतर लोकेशन असेल, म्हणजे ते कुठं कुठं शरीरामध्ये असणार आहेत त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांचं स्ट्रक्चर कसं असणार आहे आणि फंक्शन्स काय काय असणार आहेत याच्याबद्दल आपण चर्चा करत जाऊया. तर मग स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू म्हणजे स्क्वॅमस इपिथेलियम, ज्याला मराठीमध्ये सरळ पट्टकी अभिस्तर असं सुद्धा म्हणतात. मग सरळ पट्टकी अभिस्तरचा अर्थ काय?
सरलचा अर्थच असा आहे की यांची रचना अतिशय साधी सोपी असणार आहे. सर्व पेशी इथल्या एकसारख्या पद्धतीच्या असणार आहेत आणि त्यांच्या एक पट्टा असणार आहे, म्हणजे एक लाइनिंग असणार आहे आणि म्हणून त्याला सरळ पट्टकी अभिस्तर असं म्हटलेलं आहे. या पेशींचा आकार आपण पाहू शकतो, त्या चपट्या आहेत आणि क्लोजली कनेक्टेड आहेत आणि त्यांचे एक लाइनिंग तयार झालेलं आहे. ओके, तर त्यांचं आता लोकेशन पहा. इनर सरफेस ऑफ द माउथ, तोंडाचं आतलं जे लाइनिंग आहे, म्युकस लाइनिंग, हे याच्यापासून बनलेलं आहे किंवा या प्रकारच्या पेशींपासून बनलेलं आहे. त्यानंतर युसोफॅगस, ज्याला मराठीमध्ये आपण ग्रास नली म्हणूया, त्या ग्रास नलीचं जे लाइनिंग आहे त्याचं इंटरनल लाइनिंग सुद्धा या सरळ पट्टकी अभिस्तर पद्धतीनंच निर्माण झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे जाऊ आपण. ब्लड व्हेसल्स म्हणजे आर्टरीज, व्हेन्स यांचे जे इंटरनल लाइनिंग्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा या स्क्वॅमस एपिथेलियल सेल्सचं अस्तित्व असणार आहे. आणि अल्व्हिओलाय म्हणजे फुफ्फुसामध्ये, लंग्समध्ये जे एअर कॅव्हिटीज आहेत, ज्याला आपण अल्व्हिओलस म्हणतो सिंगल, अशा अनेक अल्व्हिओलायमध्ये सुद्धा इंटरनल लाइनिंग या स्क्वॅमस एपिथेलियल सेल्सचंच असणार आहे. आता यांची रचना थोडीशी अशी असेल. दीज आर व्हेरी थिन, स्मॉल, फ्लॅट सेल्स फ्रॉम अँड दे फॉर्म सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मित्रांनो, ह्या पेशी पातळ असणार आहेत, आकारानं छोटे असणार आहेत, फ्लॅट असणार आहेत म्हणजे चपटे असणार आहेत आणि ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन तयार करणार आहेत, म्हणजे अर्धपार पटल तयार करणार आहेत. अर्धपार पटल म्हणजे काय, तर अर्धपार पटल हे अशा प्रकारचं एक पटल असतं, मेम्ब्रेन असतं की ज्याच्यामधून काही विशिष्ट सिलेक्टिव्ह मटेरियल ट्रान्सफर होऊ शकतो, त्यांचा प्रवास होऊ शकतो. बाकी उरलेले पदार्थ की ज्यांचा आकार, रेणूंचा आकार मोठा असेल, असे पदार्थ त्या पटलामधून आरपार जाऊ शकणार नाहीत. असं निवडक्षम पारपटल असं सुद्धा म्हणू शकतो किंवा अर्धपारपटल असं सुद्धा त्यांना आपण म्हणतो. सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून या प्रकारच्या पेशींची लाइनिंग काम करणार आहे. फंक्शन: सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस, काही विशिष्ट पदार्थांचं शरीरामध्ये किंवा काही विशिष्ट पदार्थांचं शरीरातून बाहेर ट्रान्सपोर्ट करणे, म्हणजे त्यांना पाठवणे, त्यांची वाहतूक करणे, हे या पेशींचं काम आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे आणखी जाऊ. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. मित्रांनो, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम म्हणजे स्ट्रॅटा आहेत. या पेशींचे अनेक थर एकावर एक मांडलेले आहेत. अशा प्रकारचे हे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम या ठिकाणी आहे. त्यालाच आपण मराठीमध्ये स्तरित पट्टकी अभिस्तर असं म्हणतो. म्हणजे पट्टकी अभिस्तरच आहे, परंतु हा स्तरित आहे, म्हणजे थरावर थर त्यांचे चढलेले आहेत अशा पद्धतीचं. इट इज प्रेझेंट इन द आउटर लेअर ऑफ द स्किन. त्वचेच्या वरच्या पृष्ठभागावर यांचं लाइनिंग आहे आणि याच्यामध्ये अनेक लेयर्स असतात. यापैकी सर्वात वरचा जो थर असतो पेशींचा तो डेड सेल्सचा असतो आणि ह्या डेड सेल्सना काढून टाकण्यासाठी दररोज आपल्याला आंघोळ करावी लागते आणि त्यावेळेला स्क्रबिंग करून हे सगळे पेशी, डेड सेल्स काढून टाकावे लागतात. हिअर द स्ट्रक्चर इज मेनी लेयर्स ऑफ सेल्स आर अरेंज्ड वन ऑन अनदर. फंक्शन: प्रिव्हेन्शन ऑफ विअरिंग ऑफ ऑर्गन्स, आतमध्ये असलेल्या अवयवांचं संरक्षण करणे, त्यांची झीज होऊ द्यायची नाही या पद्धतीनं. ऑल्सो प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन्स, आतमध्ये असलेले जे अवयव आहेत त्यांचं संरक्षण या पेशींच्यामुळे घडतं. त्यानंतर पुढं आहे ग्लँड्युलर इपिथेलियम. नावच सांगतं की यांच्यापासून ग्लँड्स तयार होणार आहेत, म्हणजे ग्रंथी तयार होणार आहेत. म्हणजे अनेक प्रकारच्या ग्रंथी निर्माण करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांना, त्या पेशींच्या स्तरांना ग्रंथील अभिस्तर, ग्लँड्युलर इपिथेलियम असं आपण म्हणतो. आणि मग इथं हे ग्लँड्युलर इपिथेलियम मध्ये, त्या पेशींच्या मध्ये काही व्हेसिकल्स की ज्याच्यामध्ये सिक्रिटरी मटेरियल पॅक झालेलं आहे आणि ते सिक्रिशनसाठी आता तयार आहे, वाट बघतात. अशा स्टेजमध्ये ते आपल्याला दिसत आहेत. लोकेशन ऑफ सच ग्लँड्युलर इपिथेलियम आर इनर लेअर ऑफ स्किन, त्वचेचा आतील थर की ज्याच्यामध्ये हे स्वेट ग्लँड्स, सिबॅशियस ग्लँड्स अशा प्रकारचे हे ग्लँड्स असतात आणि त्यांच्यामध्ये हे सिक्रेशन्स तयार होत असतात. जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांचं सिक्रेशन करण्याची प्रक्रिया होत असते. स्ट्रक्चर: सेल्स कंटेन व्हेसिकल्स पॅक्ड विथ सिक्रिटरी मटेरियल.
तर या पेशींच्यामध्ये सिक्रेटरी मटेरियल असलेले जे व्हेसिकल्स असतील, छोटे छोटे गोळे असतील, या गोळ्यांच्यामध्ये ते सिक्रेटरी मटेरियल भरलेलं असेल आणि ते बाहेर सोडण्याच्या तयारीत असतील. फंक्शन सिक्रेशन ऑफ स्वेट, घामाचं सिक्रेशन म्हणजे घाम स्रवणे, त्याच्याबद्दलच्या ज्या ग्रंथी आहेत त्या स्वेट ग्लँड इथं असणार. त्याचबरोबर ऑइल सिक्रेशन, ऑइल म्हणजे सिबम, आणि हा सिबम सिक्रेट केला जातो आपल्या नाकावर, कपाळावर, याच्या ठिकाणी हे ऑइल सिक्रेटिंग ग्लँड्स असतात. त्यामुळं दीर्घकाळ झाला की या ठिकाणी नाक किंवा हे चेहऱ्याचे हे भाग चमकायला लागतात. तर त्याचं कारण आहे की त्याच्यातून ऑइल सिक्रेशन होत असतं. त्याचबरोबर म्युकस सिक्रेशन करणारे सुद्धा ग्लँड्स या ठिकाणी त्वचेमध्ये असू शकतात. ओके, तर ही म्युकस सिक्रेशन विच हेल्प्स इन द ल्युब्रिकेशन, या पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं असतं. नाउ नेक्स्ट इज कॉलमनर इपिथेलियम. या ठिकाणी कॉलमनर या शब्दाचा अर्थच आहे की पेशी कॉलम सारख्या आहेत, उभ्या आहेत, ठीक आहे, स्तंभ आहेत, आणि म्हणून त्यांना आपण स्तंभीय अभिस्तर असं सुद्धा म्हणतो. तर या रचना आपल्याला इथं स्पष्ट दिसेल की हे उभट आकाराच्या पेशी आहेत. हिअर द इनर सरफेस दॅट इज द म्युकोजा ऑफ इंटेस्टाईन एलिमेंटरी कॅनल, दीज शो द प्रेझन्स ऑफ columnar epithelial cells. Now these cells are column-like, tall cells. Upper free surface bears folds made of these cells at places of absorption. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अन्नाचं ॲब्सॉर्प्शन करणं, अन्न शोषून घेण्याची प्रक्रिया होणार आहे, त्या ठिकाणी वरची जी टोकं आहेत या ठिकाणी असलेली ही वरची टोकं, त्याच्यावर भरपूर असे फोल्ड्स असणार. त्या फोल्ड्समुळे त्याचा सरफेस एरिया वाढणार आणि वाढलेल्या सरफेस एरियामधून त्या अन्नाचं शोषण करण्याची प्रक्रिया अधिक इफेक्टिव्हली घडणार आहे. फंक्शन इज सिक्रेशन ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस अँड ऑल्सो द ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रियंट्स. अन्नपदार्थांचं शोषण करून घेणं हे सुद्धा त्यांचं काम आहे. त्यानंतर पुढं आहे सिलिएटेड इपिथेलियम. नाउ सिलिएटेड इपिथेलियम मीन्स नाउ दीज सेल्स which are of the epithelial linings, they have cilia on the open surfaces. तो ज्या पृष्ठभागाशी संपर्कात येणार आहे तिकडं त्याच्यावर सिलिया असणार आहेत, रोमके असणार आहेत, आणि म्हणून त्यांना रोमकयुक्त अभिस्तर असं सुद्धा म्हटलं जातं. Now these ciliated epithelial cells are present on the inner surface of the respiratory tract. श्वसन संस्थेचं अंतर्गत लाइनिंग हे सिलिएटेड इपिथेलियम पासून बनलेलं असतं. Upper free surface of these cells bear minute hair-like processes called as cilia, आणि म्हणून त्यांना ciliated epithelial cells असं म्हटलं जातं. Now these ciliated epithelial cells push mucus and air in forward direction to keep the air passage free. म्हणजे या ciliated epithelial lining जो ट्रॅकियामध्ये असणार आहे, हा त्याच्यातले सिलिया कंटिन्युअस अपवर्ड बीटिंग करतील, की ज्याच्यामुळं जी काही हवा त्या ट्रॅकमध्ये किंवा फुफ्फुसामध्ये राहिली असेल ती वरच्या बाजूला पुश करणार आहे. ॲज वेल ॲज दी म्युकस विच इज सिक्रेटेड इन दिस ट्रॅकिया, इट विल ऑल्सो बी पुश्ड इन फॉरवर्ड डिरेक्शन, इट विल कम इन अपवर्ड डिरेक्शन, आणि मग त्यानंतर आपल्याला शरीरातून बाहेर शिंकरून काढावं लागतं. नाउ नेक्स्ट इज क्युबॉइडल इपिथेलियम. क्युबॉइडल इपिथेलियमचा अर्थ असा आहे की या पेशींच्या मध्ये त्यांची लांबी, रुंदी, उंची हे सगळे जवळपास एकसारखे असतात, आणि म्हणून ते क्यूब सारखे दिसतात, घनाकृती दिसतात, म्हणून त्यांना क्युबॉइडल इपिथेलियल सेल्स असं म्हटलं जातं. म्हणजे क्युबॉइडल इपिथेलियम हा त्यांच्यापासून बनतो. ट्युब्युल्स ऑफ किडनी दॅट इज नेफ्रॉन्स, सलायव्हरी ग्लँड्स आर फॉर्म्ड फ्रॉम सच टाइप ऑफ क्युबॉइडल इपिथेलियल सेल्स. दीज सेल्स आर क्युबॉइडल, घनाकृती त्यांची रचना आहे. अँड नाउ दीज सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द रिअब्सॉर्प्शन ऑफ युजफुल मटेरियल्स फ्रॉम युरिन. ऑल्सो दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द सिक्रेशन ऑफ सलायवा इन द सलायव्हरी ग्लँड्स. तिथं सुद्धा या प्रकारच्या पेशी असतात. मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय द इपिथेलियल टिश्यूज सेड टू बी सिम्पल टिश्यूज. ह्या इपिथेलियल टिश्यूजना सिम्पल टिश्यूज असं का म्हटलेलं आहे? सिम्पल टिश्यूज असं यांना याच्यासाठी म्हटलेलं आहे की याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स नाहीत,
तिथं असणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या पेशी एकसारख्या प्रकारच्या, तिथं गुंतागुंत नाही आहे आणि म्हणून त्याला आपण सिंपल टिश्यूज असं संबोधतो. म्हणजेच त्याला आपण सरळ ऊती असं सुद्धा संबोधतो. ऑब्झर्व ए परमनंट स्लाइड ऑफ ब्लड स्मिअर अंडर ए कंपाऊंड मायक्रोस्कोप. व्हॉट डिड यू सी? तर आपल्याला काय पाहायला मिळेल? Cells of different types, colors, shapes are mixed together. Hence, blood is a type of complex tissue. म्हणजे मग आता या ब्लड हा जो कॉम्प्लेक्स टिश्यू आहे, तसे कॉम्प्लेक्स टिश्यूज आणखी कोणकोणते असतात हे आपण या नंतरच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत स्टे कनेक्टेड. आणि मित्रांनो, जर माझं हे मार्गदर्शन आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा. उपयुक्त वाटलं असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा हे पाठवा आणि माझं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.